मंडळी, कसे आहात? नक्कीच मजेत असणार आहात। तर 13 तारीखही खूप छान गेली। रात्री 12 वाजता लोढा हेवन मध्ये आयोजित करण्यात आलेला होता कार्यक्रम, तर खूप छानरित्या पार पडला। सगळी ब्लॉग मी अपलोड केला आहे, तुम्ही बघितलाही असेल। परत 14 तारखेलाही मिरवणूक निघाली, पूर्ण दिवस आनंदामध्ये गेला, तोही ब्लॉग मी अपलोड केला होता, तोही तुम्ही बघितला असेल। तर आज आहे 15 तारीख, ओके। तर आता वाजले आहे 8 आणि बाजूलाच म्हणजे आमच्या सोसायटीच्या बाहेर लोढा हेवन मध्ये भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, तर तो आम्ही आता बघायला जाणार आहे। तर मंडळी, चला आपण निघालो कार्यक्रमासाठी। आता हळूहळू तिथं माणसं जमायला सुरुवात झाली आहे। सो आणि चल गा, बघा तुम्हाला स्टेज दाखवते मी। स्टेज एकदम जवळून आमच्या सोसायटीमधून दिसते। चला तुम्हाला थोडं जवळून दाखवते। बघा आमच्या सोसायटीमधून स्टेज दिसतो की नाही, ओके। ओके चला तर मग आपण जाऊया। चला उपस्थित राहायचं आहे। तसेच सर्व वरिष्ठ नागरिकांनी सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे। आपल्या इथे युवा नेतृत्व संदेश बाला राऊत हे आपल्या कार्यक्रमाला सहभागी व्हायचं आहे। वेरमणि सिक्खापदं समादियामि कामे सुमिच्चाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। सर्वांसाठी पुन्हा एकदा पहिला लक्ष देऊ। मी माई माता प्रसूत हो, मी माई माता प्रसूत हो, परीक्षित झाले रे यावती पिता।
कारण 13, 14, 15 हे तिन्ही दिवस लोढा हेवनमध्ये खूप आनंदाचे गेले, कारण 13 तारखेपासून कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आणि हा कार्यक्रम खूप छान आयोजित करण्यात आला होता आणि तोही आनंदामध्ये पार पडला आहे। तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला तर लाईक करा। भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये। जय भीम, जय श्रीराम, नमो बुद्धाय।